जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला आहे. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचं मित्रांनो आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केली नसेल तर फॉलो करून द्या, आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो जस्ट आपण अलर्ट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमार्क शेपेड अशी दोन प्रेसेट दिलेले आहेत. ते जस्ट तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. ते इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काहीच तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला दोन ब्लिंक इफेक्ट दिलेले आहेत, ब्लिंक आणि एक PNG. ते हाईड आहे, जस्ट अनहाईड कर बघू शकता. काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, स्टार्टिंगला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तुम्ही मित्रांनो स्वतः देखील इथं फोटो यूज करू शकता. तर पूर्ण फोटो लास्टला घ्यायचा, याला थ्रीडॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा, पूर्ण स्क्रीनला करायचा आहे. आणि याला मित्रांनो 2.25 पाशी येऊन स्प्लिट करायचा आहे. लॉंग प्रेस करून खाली घ्यायचा आहे आणि याला पण लॉंग प्रेस करून दोन्ही फोटो मित्रांनो सॉन्गच्या वरती घ्यायचे आहे. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली स्टार्टला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करून शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचा आहे. ह्याला थ्री डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. कलर अँड फिल्म जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे ट्रान्सपरंट करायचं आहे. बघू शकता. आणि याला लॉंग प्रेस करून सिम्पली PNGच्या वरती घ्यायचं आहे. PNGला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. PNGला पण 2.25 पाशी येऊन स्प्लिट करायचं. बघू शकता काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक शेप ॲड करायचा आहे. पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. ह्याला पण थ्री डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर आणि स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ठेवायची आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईट करायचा आहे. व्हाईट केल्याने कलर अँड फिल्ममध्ये जाऊन तर नन ऑप्शन या ऑप्शनचा यूज करून इथं नन ऑप्शन दिसेल त्याचा यूज करून ही करायचं आहे. म्हणजे एक बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. तर सिम्पली मित्रांनो काय करायचं आहे, बॅग यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्याच्या नंतर सिम्पली पहिला फोटोला हा इफेक्ट पेस्ट करा आणि त्याच्यावर एक PNG आहे त्याला देखील हाच इफेक्ट पेस्ट करा. सिम्पली बॅग यायचा आहे. शेक इफेक्ट प्रेसेटमधला 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्याच्या नंतर सिम्पली मित्रांनो सेकंड फोटोला आणि त्याच्यावर सेकंड PNG आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. बघू शकता मित्रांनो काहीसा अशा प्रकारे दिसून जाईल. पहिला इफेक्ट पहिला फोटो पहिला PNG, दुसरा इफेक्ट दुसरा फोटो दुसरा PNGला सिम्पली मित्रांनो पेस्ट करायला बघू शकता असं काहीच तुम्हाला प्रकारे दिसून जाईल. तर सिम्पली इथे एक ब्लिंक इफेक्ट आहे तो आपल्याला फोटोच्या वरतीच ठेवायचा आहे. आणि मित्रांनो आणि काही चेंज करायचं नाही, एवढे चेंजेस आहेत. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कम्प्लिटली रेडीच झालेला आहे. तुम्ही ह्याच्यावर इंस्टा देखील यूट्यूबचे सिम्बॉल घालू शकता. जस्ट कोपऱ्यात शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा, जर आपल्या चॅनलवर तुम्ही असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकी व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.